तुम्ही कुठे काम करता? तुम्ही कुठे काम करता? वेअर डू यू वर्क? वेअर डू यू वर्क? आता हे सेंटेन्स घेऊन तुम्ही अनेक सेंटेन्स बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, वेअर डू यू गो? वेअर डू यू लिव्ह? अशा प्रकारे तुम्हाला वर्कच्या ठिकाणी दुसरा वर्ड वर्ड ठेवायचा आहे जे तुम्हाला बोलायचं आहे आणि अशा प्रकारे अनेक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. मी आत्ताच येत आहे किंवा मी लगेच येत आहे. आय एम जस्ट कमिंग. आय एम जस्ट कमिंग. माझा फोन कोणी घेतला? नेहमी आपण हे सेंटेन्स बोलतो. हू टूक माय फोन? हू टूक माय फोन? आता इथे पण बघा, आता आपण इथे फोन घेतला आहे. फोनच्या जागी तुम्ही पेन, बुक, बॅग असं सगळे काही वर्ड्स ठेवून तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. हू टूक माय पेन? हू टूक माय बुक? हू टूक माय बॅग? अशा प्रकारे. मी नेहमी तुझ्यासोबत असेल. आय विल ऑलवेज बी विथ यू. आय विल ऑलवेज बी विथ यू. तुला पाहून आनंद झाला. बऱ्याचदा आपण म्हणतो कोणीतरी भेटल्यानंतर की बाबा तुला बऱ्याच दिवसानं भेटतो तेव्हा की तुला बघून मला आनंद झाला. सेम सेंटेन्स आहे, बोला. गुड टू सी यू. गुड टू सी यू. अगदी इझी आहे. ट्राय करा बोलायला. जसं तुम्ही बोलाल तसं सगळी सेंटेन्स तुम्हाला लवकर बोलता येतील. तू प्रयत्न केला का? डिड यू ट्राय? डिड यू ट्राय? सगळ्यांना आत घेऊन या. गेट एव्हरीवन इन. गेट एव्हरीवन इन किंवा गेट एव्हरीवन इनसाइड. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. का? काय झालं? वाय? व्हॉट हॅपन्ड? वाय? व्हॉट हॅपन्ड? हे तर होणारच होतं. धिस इज हॅड टू हॅपन्ड. धिस इज हॅड टू हॅपन्ड. सगळ्यांना विचारा. आस्क एव्हरीवन. आस्क एव्हरीवन. मला सांग. इन्फॉर्म मी. इन्फॉर्म मी. मला सांग म्हणजे तुम्ही काहीतरी गोष्ट विचारता कोणाला तरी, तो म्हणतो की मी तुम्हाला कळवेन, तेव्हा म्हणायचं की मला सांगा. तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलू शकता इंग्लिशमध्ये? इन्फॉर्म मी. इन्फॉर्म मी. काही खाण्यासाठी घेऊन ये. गेट समथिंग टू ईट. गेट समथिंग टू ईट. तुला काय बनायचं आहे? बऱ्याचदा हे प्रश्न विचारतात की तुला काय बनायचं आहे. याला इंग्लिशमध्ये बोला. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? तुला काय बनायचं आहे? तू शिकशील किंवा आपण बऱ्याच अरे तू शिकशील तसं सेंटेन्स आहे. यू विल लर्न. यू विल लर्न. तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. यू आर एव्हरीथिंग फॉर मी. यू आर एव्हरीथिंग फॉर मी. तुझं लक्ष कुठे आहे? वेअर इज युअर अटेन्शन? वेअर इज युअर अटेन्शन? वेअर इज युअर अटेन्शन? हे माझ्यासाठी पुरेसं आहे. दॅट्स इनफ फॉर मी. दॅट्स इनफ फॉर मी. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. दॅट्स इनफ फॉर मी. मी फोन ठेवते. बऱ्याचदा आपण फोन केल्यानंतर अरे आता मी फोन ठेवतो, तेव्हाच मी फोन ठेवते यासाठी यूज करा. ओके आय हँग अप नाव. ओके आय हँग अप नाव. विषय वाढवू नकोस. डोंट स्ट्रेच द मॅटर. डोंट स्ट्रेच द मॅटर. स्ट्रेच करणे म्हणजे एखादी गोष्ट ताणून ठेवणे किंवा वाढवणे या अर्थाने याचा यूज करायचा आहे. प्रयत्न करत राहा. कीप ट्राईंग. कीप ट्राईंग. धीर सोडू नकोस. धीर सोडू नकोस. डोंट लूज हार्ट. डोंट लूज हार्ट म्हणजे वाईट वाटून घेऊ नको किंवा धीर सोडू नकोस किंवा माघार घेऊ नकोस. अशा अनेक अर्थांनी तुम्ही याचा यूज करू शकता. दुर्लक्ष करायला शिका. लर्न टू इग्नोर. लर्न टू इग्नोर. माझ्याकडून एक चूक झाली. बऱ्याचदा मुलं म्हणतात की मम्मा माझ्याकडनं एक चूक झाली. तसंच सेंटेन्स आहे माझ्याकडनं एक चूक झाली. आय मेड अ मिस्टेक. आय मेड अ मिस्टेक. ही माझी चूक आहे.
इट्स माय मिस्टेक, इट्स माय मिस्टेक किंवा इट्स माय फॉल्ट, इट्स माय फॉल्ट दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही बोलू शकता. चुकांपासून शिका. लर्न फ्रॉम मिस्टेक्स, लर्न फ्रॉम मिस्टेक्स. लर्न करणे, शिकणे. मिस्टेक्स चुका, चुकांपासून शिका. लर्न फ्रॉम मिस्टेक्स. तुमचा पेन कुठे आहे? वेअर इज युअर पेन, वेअर इज युअर पेन. आता तुमचा पेन कुठे आहे? आपण इथे पेन घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही पेनच्या ठिकाणी बुक घ्या, नोटबुक घ्या, बॅग घ्या किंवा क्लॉथ्स घ्या. अनेक वर्ड्स घेऊन तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, वेअर इज युअर बॅग, वेअर इज युअर बुक, वेअर इज युअर नोटबुक, वेअर इज युअर कंपास. अशा प्रकारे. तू मला सांगितलं नाही. यू डिडंट टेल मी, यू डिडंट टेल मी. मला थोडा वेळ द्या. गिव मी सम टाईम, गिव मी सम टाईम. मला वाईट वाटत आहे. आय एम फीलिंग बॅड, आय एम फीलिंग बॅड. अभ्यासावर लक्ष द्या. फोकस ऑन युअर स्टडीज, फोकस ऑन युअर स्टडीज. फोकस करणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे या अर्थाने फोकसचा यूज केलेला आहे. तू तुझ्या आईसारखी दिसतेस. यू लुक लाईक युअर मदर, यू लुक लाईक युअर मदर. मी मुंबईहून येत आहे. आय एम कमिंग फ्रॉम मुंबई, आय एम कमिंग फ्रॉम मुंबई. आता इथे मी मुंबईहून येत आहे असं मी घेतलं आहे. तुम्ही मुंबईच्या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव लिहू शकता किंवा तुमच्या सिटीचं नाव लिहू शकता. जसं की आय एम कमिंग फ्रॉम पुणे, आय एम कमिंग फ्रॉम दिल्ली, आय एम कमिंग फ्रॉम जळगाव. अशा प्रकारे. मला उत्तर हवं आहे. आय नीड आन्सर, आय नीड आन्सर. तू उत्तर का देत नाहीस? वाय डोंट यू आन्सरिंग मी, वाय डोंट यू आन्सरिंग मी. तू शांत का आहेस? म्हणजेच तू बोलत का नाहीस? वाय आर यू सायलेंट, वाय आर यू सायलेंट. गाईज, आपण इथे एक जे मराठीचं सेंटेन्स बघतो त्याचे अनेक प्रकारे आपण बोलू शकतो. फक्त तुमची लँग्वेज कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते सेंटेन्स घ्यायचं आहे आणि इंग्लिश तशाप्रमाणे तुम्हाला बोलायचं आहे. हे आनंदाचे अश्रू आहेत. दीज आर टीयर्स ऑफ जॉय, दीज आर टीयर्स ऑफ जॉय, दीज आर टीयर्स ऑफ जॉय. म्हणजे हे आनंदाचे अश्रू आहेत. टीयर्स म्हणजे अश्रू आणि जॉय म्हणजे आनंद. या अर्थाने याचा यूज केलेला आहे. मग सेंटेन्स काय होईल? दीज आर टीयर्स ऑफ जॉय. हे घ्या तुमचा मोबाईल. हेअर इज युअर फोन, हेअर इज युअर फोन. आता हे घ्या तुमचा मोबाईल मी इथं म्हटलं आहे म्हणून आपण काय घेतलं? हेअर इज युअर फोन. आता मोबाईलच्या ठिकाणी तुम्ही तुमचं कोणतंही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते ठेवा. हे घ्या तुमची बॅग, हेअर इज युअर बॅग. हे घ्या तुमचे पैसे, हेअर इज युअर मनी. अशा प्रकारे. पैसे मोजा. काउंट द मनी, काउंट द मनी. पैसा झाडाला लागत नाही. बऱ्याचदा हे आपण सेंटेन्स बोलतो. याला इंग्लिशमध्ये बोला. मनी डझंट ग्रो ऑन ट्री, मनी डझंट ग्रो ऑन ट्री. ग्रो करणे, वाढणे किंवा लागणे या अर्थाने त्याचा यूज केलेला आहे. यातून तुम्ही सुटू शकत नाही. यू कांट एस्केप फ्रॉम दिस, यू कांट एस्केप फ्रॉम दिस. एस्केप सुटणे या अर्थाने एस्केपचा यूज केलेला आहे. तुम्ही त्यासाठी जबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. रिस्पॉन्सिबल असणे, जबाबदार असणे. मी जातच आहे. आपण बऱ्याच अरे मी जातच आहे तसं सेंटेन्स आहे. आय एम जस्ट गोईंग, आय एम जस्ट गोईंग. मला तिथे जायचं आहे. आय हॅव टू गो देअर, आय हॅव टू गो देअर. तुमचं घर कुठे आहे? वेअर इज युअर हाऊस, वेअर इज युअर हाऊस. तुमचं घर कुठे आहे? कुठे आहे? वेअर इज युअर हाऊस. आता इथे पण तुम्ही तुमचं स्कूल कुठे आहे? वेअर इज युअर स्कूल. तुमची गाडी कुठे आहे? वेअर इज कार. अशा प्रकारे तुम्ही इथे घेऊ शकता. आपण बऱ्याचदा म्हणतो अरे मी वाटेतच आहे, मी येतोय. तसं मी वाटेतच आहे हे सेंटेन्स आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणा. आय एम ऑन द वे, आय एम ऑन द वे.
हे तुझं आहे का? इज इट युअर्स? इज इट युअर्स? हे माझं आहे. यस इट्स माइन. यस इट्स माइन. इथे बघा, इट्स माइन असंच म्हणायचं आहे. इट्स माय हे एकदम रॉंग सेंटेन्स आहे. इथे माय नाही घ्यायचे, माइन घ्यायचं आहे. याची तुम्हाला सवय पाडावी लागेल. मी बोलू शकत नाही. आय कांट स्पीक. आय कांट स्पीक. आता इथे मी बोलू शकत नाही घेतला आहे. मी चालू शकत नाही. आय कांट वॉक. मी लिहू शकत नाही. आय कांट राईट. मी वाचू शकत नाही. आय कांट रीड. अशा प्रकारे तुम्हाला एका सेंटेन्सपासून बरेच सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बोलायचं सुद्धा आहे. तू हे करू शकतोस. यू कॅन डू. यू कॅन डू. अगदी इझी सेंटेन्स आहे आणि सर्रास यूज केलं जातं. छोटं आहे पण खूप इफेक्टिव्ह सेंटेन्स आहे. यू कॅन डू. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की तू करू शकत नाहीस. यू कांट डू. यू कांट डू. यू कांट डू. कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्शन कांट आहे. इथे कोणीही नाही. नोबडी इज हिअर. नोबडी इज हिअर. त्याला आत घेऊन या. ब्रिंग हिम इन. ब्रिंग हिम इन. कोणीही आलं नाही. नोबडी केम. नोबडी केम. कोणीही आलं नाही. नोबडी केम. तू कुठे होतास? वेअर वर यू. वेअर वर यू. हे मनावर घेऊ नकोस. डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट. मी आठवण ठेवेन. आय विल रिमेंबर. आय विल रिमेंबर. आठवण ठेवेन. रिमेंबर. मी अडचणीत आहे. आय ॲम इन ट्रबल. आय ॲम इन ट्रबल किंवा ॲम इन ट्रबल. ॲम म्हणजे आय ॲमचं कॉन्ट्रॅक्शन ॲम आहे. कसं सांगू? हाऊ टू टेल. हाऊ टू टेल. आता मी कसं करू? हाऊ टू डू. कसं बोलू? हाऊ टू स्पीक. कसं लिहू? हाऊ टू राईट. अशा प्रकारे सेंटेन्स फॉर्मेशन तुम्हाला करायचं आहे. तू रागात का आहेस? वाय आर यू अँग्री. वाय आर यू अँग्री. मला बघायचं आहे. आय हॅव टू सी. आय हॅव टू सी. किंवा जर तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच असेल त्यावेळेस सिंपल आय हॅव टू सी म्हणा. आणि जर तुमची इच्छा असेल पण तसं काही तुम्हाला करणं असंच गरजेचं नसेल त्यावेळेस आय वॉन्ट टू सी असा यूज करा. मला पैशाची गरज आहे. आय नीड मनी. आय नीड मनी. क्वेश्चन करताय तुला माहीत आहे का? डू यू नो. डू यू नो. मला माहीत नाही. आय डोंट नो. आय डोंट नो. सिंपल. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट. तू चांगला माणूस आहेस. यू आर अ गुड पर्सन. यू आर अ गुड पर्सन. तू चांगला माणूस आहेस. यू आर अ गुड पर्सन. तू खूप स्वार्थी आहेस. यू आर व्हेरी सेल्फिश. यू आर व्हेरी सेल्फिश. मेहनत करा. डू हार्ड वर्क. डू हार्ड वर्क. मी इथे जवळपास राहते. आय लिव्ह नियर हिअर. आय लिव्ह नियर हिअर. नियर हिअर म्हणजे जवळपास या अर्थाने त्याचा यूज केलेला आहे. शिवी देऊ नकोस. डोंट अबियूज. डोंट अबियूज. सगळं ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी फाईन. एव्हरीथिंग विल बी फाईन. मला घरी सोड. ड्रॉप मी होम. ड्रॉप मी होम. आता मला स्कूलमध्ये सोड. ड्रॉप मी ॲट स्कूल. मला हॉस्पिटलमध्ये सोड. ड्रॉप मी ॲट द हॉस्पिटल. अशा प्रकारे तुम्ही हे चेंज करून बोलू शकता. मी उद्या तुझ्या घरी येईन. आय विल कम टू युअर हाऊस टुमॉरो. आय विल कम टू युअर हाऊस टुमॉरो. मी उद्या तुझ्या घरी येईन. आय विल कम टू युअर हाऊस टुमॉरो. बहाणे बनवू नकोस किंवा कारणे लावू नकोस. डोंट मेक एक्सक्यूजेस. डोंट मेक एक्सक्यूजेस. तू एकटा का आहेस? वाय आर यू अलोन.
वाय आर यू अलोन? मी तुझ्यासोबत आहे. आय ॲम विथ यू. आय ॲम विथ यू. तू का हसत आहेस? वाय आर यू लाफिंग? वाय आर यू लाफिंग? आता इथेच तुम्ही लाफिंगच्या जागी क्राईंग घेऊ शकता. वाय आर यू क्राईंग किंवा वाय आर यू टॉकिंग, वाय आर यू रीडिंग, अशा प्रकारे घेऊन हे सेंटेन्स तुम्ही अनेक प्रकारे बोलू शकता. मला अंघोळ करायची आहे. आय हॅव टू टेक बाथ. आय हॅव टू टेक बाथ. मला अंघोळ करू दे. लेट मी टेक बाथ. लेट मी टेक बाथ. दोन्ही सेंटेन्स वेगळे आहेत. मला अंघोळ करायची आहे, आय हॅव टू टेक बाथ, आणि मला अंघोळ करू दे, लेट मी टेक बाथ. माझी परीक्षा आहे. आय हॅव ॲन एक्झॅम. आय हॅव ॲन एक्झॅम. हे तुझं आहे का? इज धिस युअर्स? इज धिस युअर्स? तू चांगलं काम केलं. यू डिड अ गुड जॉब. यू डिड अ गुड जॉब. कोणीही चांगलं काम केलं तर त्याला सिम्पल म्हणा की यू डिड अ गुड जॉब. यू डिड अ गुड जॉब. तू कधी फोन केला? वेन डिड यू कॉल? वेन डिड यू कॉल? तू कधी फोन केला? वेन डिड यू कॉल? अशा प्रकारेच तुम्हाला बोलायचं आहे. यासाठी धन्यवाद. बऱ्याचदा आपण म्हणतो की बाबा मला यासाठी तुमचे खूप खूप आभारी आहे, यासाठी तुमचे मी खूप धन्यवाद मानतो. तेव्हा म्हणा थँक्स फॉर दिस. थँक्स फॉर दिस. तू जेवतोस का? आर यू ईटिंग? आर यू ईटिंग? तू जेवतोस का? आर यू ईटिंग? नाही मी खाल्लं आहे. नो आय हॅव ईटन. नो आय हॅव ईटन म्हणजे मी खाल्लं आहे. तू जेवतोस का? तू जेवतोस का म्हणजे आर यू ईटिंग म्हणजे तू जेवण करत आहेस का? तर तुम्ही सिम्पल म्हणता की नाही मी खाल्लं आहे. नो आय हॅव ईटन. क्लिअर? उलट उत्तर देणं बंद कर. स्टॉप आन्सरिंग बॅक. स्टॉप आन्सरिंग बॅक. स्टॉप आन्सरिंग बॅक म्हणजे उलट उत्तर देणं बंद कर. तू मला यात ओढू नकोस. डोंट ड्रॅग मी इनटू ऑल धिस. डोंट ड्रॅग मी इनटू ऑल धिस. डोंट ड्रॅग मी इनटू ऑल धिस. एवढा मूर्ख बनू नकोस. डोंट बी सो स्टुपिड. डोंट बी सो स्टुपिड. मला चिडवू नकोस. डोंट पुल माय लेग. डोंट पुल माय लेग किंवा डोंट अनॉय मी असंही तुम्ही बोलू शकता. पण डोंट पुल माय लेग हे नवीन आहे तर हे नक्की बोला सेंटेन्स. मी चुकून तुझा नंबर डायल केला. बऱ्याचदा आपण म्हणतो की फोन केल्यानंतर कोणाला तरी आपला चुकून फोन लागतो, त्यावेळेस आपण म्हणतो की अरे चुकून फोन लागला किंवा मी तुझा चुकून नंबर डायल केला. अशा प्रकारे याला इंग्लिशमध्ये बोला आय डायल्ड युअर नंबर बाय मिस्टेक. आय डायल्ड युअर नंबर बाय मिस्टेक. आय डायल्ड युअर नंबर बाय मिस्टेक. तू माझी जबाबदारी आहेस. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. मला थोडं थकल्यासारखं वाटत आहे किंवा मला थोडा थकवा जाणवत आहे. सिम्पल म्हणा आय एम फीलिंग अ बिट टायर्ड. आय एम फीलिंग अ बिट टायर्ड. परत परत फोन करू नकोस. परत परत फोन करू नकोस. डोंट कॉल ओव्हर अँड ओव्हर. डोंट कॉल ओव्हर अँड ओव्हर. अजून सांग. टेल मी मोर. टेल मी मोर. सगळं ठीक आहे. इट्स एव्हरीथिंग फाईन. इट्स एव्हरीथिंग फाईन. मला याची चव आवडली नाही. आय डिडंट लाईक इट्स टेस्ट. आय डिडंट लाईक इट्स टेस्ट. मला याची चव आवडली नाही. आय डिडंट लाईक इट्स टेस्ट. तू मला कसा ओळखतोस किंवा तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डू यू नो मी. हाऊ डू यू नो मी. तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डू यू नो मी. हाऊ डू यू नो मी. सिम्पल म्हणा. आपण बऱ्याचदा मुलांना वगैरे म्हणतो की अरे तुझ्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. सिम्पल इंग्लिशमध्ये म्हणा आय हॅव समथिंग टू शो यू. आय हॅव समथिंग टू शो यू. मला सुद्धा तुझा चेहरा पाहायची इच्छा नाही आहे. मला सुद्धा तुझा चेहरा पाहायची इच्छा नाही आहे. आय डोंट इवन वॉन्ट टू सी युअर फेस. आय डोंट इवन वॉन्ट टू सी युअर फेस.
आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल असेल. यातले खूप सारे सेंटेन्स तुम्हाला डेली यूजमध्ये यूजसुद्धा करता येणार आहेत. जर पहिल्यांदा तुम्हाला ही सेंटेन्स थोडी अवघड वाटली तर परत व्हिडिओ बघायचा आहे आणि ही सगळी सेंटेन्स चांगल्या प्रकारे रेकग्नाइज करायची आहेत. जेणेकरून तुम्ही अशी सेंटेन्स ज्यावेळेस मराठीत बोलता त्यावेळेस ते मराठीतून तुमच्या तोंडात न येता इंग्लिशमधून आले पाहिजेत. गाईज व्हिडिओ आवडला, थोडाही यूजफुल असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे. सोबतच तुम्हाला बेल आयकन प्रेस करायचा आहे आणि गाईज व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे.